कारण आज काही खेळ नाही आहेत. हां, म्हणजे नाहीतर आमच्या या कार्यक्रमात खेळ असतात, धावपळ असते. आज तसं काही नाही. आज तुमच्याशी फक्त तेही आम्ही संवाद एन्जॉय करतो. साधायचा. आता ना आपण एक बघितलं तर स्त्री भ्रूण हत्या हा एक विषय खूप त्याचं म्हणजे गांभीर्य प्रत्येकाने ओळखलं पाहिजे आणि त्याचबरोबर जनजागृती यातून व्हायला पाहिजे. कारण बऱ्याचदा घरांमध्ये असं होतं की मुलगा मुलगी नको मला मुलगाच पाहिजे असं म्हटलं जातं. आज तुम्हाला बघितल्यानंतर प्रत्येकीला असं वाटलं असेल किंबहुना असं प्रत्येक घरात असं वाटत असेल की नाही नाही आपल्या घरात मुलगी असावीच असं वाटणारच. तुम्हाला काय या निमित्ताने सांगायला आवडेल? खूप कठीण प्रश्न आहे, पण मला असं वाटतं की परमेश्वराने हे इतकं सुंदर जग निर्माण केलं आणि परमेश्वरानंतर जर कोणी जबरदस्त निर्मितीक्षम असं रूप असेल तर ते स्त्रीचं रूप. ती जननी आहे. ती काय निर्माण करू शकते याचा अंदाज आपल्याला बांधता येत नाही. तिच्यात जबरदस्त ऊर्जा आहे. तीच पुरुषाला जन्म देते, तीच स्त्रीला जन्म देते. त्यामुळे आम्ही तरी स्त्री वेगळी पुरुष वेगळा असं काही मानत नाही. दोन्ही आजच्या जमान्यामध्ये तर दोन्ही समानच आहे. कदाचित मुलगी ही जास्त आपल्या पालकांना तिचं जास्त प्रेम असतं असं म्हटलं जातं. ऑफकोर्स दोघांचंही तेवढंच प्रेम असतं आपल्या आईवडिलांवरती, परंतु स्त्री ही नक्कीच जास्त निर्मितीक्षम आहे. त्यामुळे मुलगी किंवा मुलगा असा भेद करण्याची आवश्यकता नाही. चला, पद्मजाताईंनी त्यांचं मत आता सांगितलं, आपण सगळ्यांनी ऐकलेलं तर आहेच. मला आता तुम्हाला आणखीन एका वेगळ्या विषयाकडे जरा घेऊन जायचंय. गझल हा विषय काय सांगा, म्हणजे तुम्ही गायलेली तुम्हाला आवडलेली तुमची गझल. शंकररामाणीची एक सुंदर गझल मी स्वरबद्ध करायचा प्रयत्न केलाय. बहरलेल्या सावल्या हवस आली मोहरा, हवस आली मोहरा, जीव लगे जहरासया, तिमिरात कैफच आगळा, तिमिरात कैफच आगळा, बहरलेल्या सावल्या हवस आली मोहरा, हवस आली मोहरा. वा 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 किती छान. आता होम मिनिस्टरच्या प्रथेप्रमाणे मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. हा म्हणजे 2-3 सोपे प्रश्न. स्वतः गायलेला आणि सर्वाधिक आवडलेला अल्बम कोणता? हे गगना, हे स्पर्श चांदण्यांचे की मेघारे? ऑफकोर्स मेघारे, कारण त्याचं संगीत मीच दिलेलं आहे. मेघारे. चला, कोणत्या संगीतकाराने म्हणजे तुमच्या व्यतिरिक्त आणखी कोणत्या संगीतकाराने संगीतबद्ध केलेलं गाणं गायला आवडेल? अर्थात माझे गुरुजी पंडित धनजी मंगेशकर. खरा आनंद कशात मिळतो? म्हणजे गाण्यात तर आनंद आहेच, पण तरी सुद्धा हा प्रश्न म्हणून जर असा विचारला आम्ही, गझल, शास्त्रीय संगीत की भावगीत? मी म्हटलं ना तुम्हाला की सूर हा आमचा परमेश्वर आहे. जेव्हा कुठलंही काहीही गात असताना सूर जेव्हा अप्रतिम लागतो तेव्हा जो परमेश्वर भेटीचा आनंद आहे तो सर्वात मोठा आनंद आहे. तो या सगळ्यामध्ये आहे. या सगळ्यामध्ये आहे, कुठलाही गाण्याचा प्रकार असो. पुढच्या जन्मी कोण व्हायला आवडेल? गायिकाच. चला, आता क्षण आहे सन्मानाचा. आता होम मिनिस्टरच्या प्रथेप्रमाणे आपण सन्मान करणार आहोत पद्मजाताईंचा. वामनरी पेठे ज्वेलर्स यांच्याकडून ही सोन्याची नथ. अरे वा क्या बात आहे. माझ्या आयुष्यात मी घालणारी पहिली नथ असेल ही बहुतेक. आणि तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. वा, सुंदर. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार. म्हणा आता. पैठणी बिलगुन म्हणते मला, पैठणी बिलगुन म्हणते मला, जानकी वनवास संपला संपला, बिलगुन म्हणते मला. वा वा वा.